मुख्यमंत्री पद मिळण्याची आशा मावळतात एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली। म्हणाले श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा। एकनाथ शिंदे यांनी भाजपची केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर नाकारली। राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण हा एकच प्रश्न सर्वांना पडला आहे। सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी जोरदार वातावरण निर्मिती करून भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला। मात्र 137 आमदारांचे पाठबळ असलेल्या भाजपने हा दबाव झुगारून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांना दिला। यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमधून माघार घेतली असली तरी त्यांनी एक गुगली टाकल्यामुळे महायुती पुढे नवा पेज निर्माण झाला आहे। द न्यू इंडियन एक्सप्रेस या दैनिकाच्या वृत्तानुसार भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्त्वाच्या खात्याचे मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्री पद देण्याची ऑफर दिली होती। मात्र एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही ऑफर्स नाकारल्या आहेत। त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी एक नवा प्रस्ताव भाजप समोर ठेवला आहे। मला राज्यात मुख्यमंत्री पद मिळणार नसेल तर मला महायुती सरकारचा संयोजक हे पद द्यावे, कारण राज्यातील विधानसभा निवडणूक ही माझ्या नेतृत्वाखाली लढण्यात आली होती असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे। तसेच आपला मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे। एकनाथ शिंदे यांच्या या मागणीने भाजप आणि महायुतीचे नेते बुचकळ्यात पडले आहेत। भाजपने अद्याप या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। याबाबत भाजपच्या वर्तुळात अद्याप खल सुरू आहे। त्यामुळे महायुती सरकारच्या शपथविधीला उशीर होत असल्याची माहिती समोर आली आहे। एकनाथ शिंदे यांच्या ऑफर बाबत आता भाजपच्या थिंक टँक मधील नेते काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद सोडण्यास राजी असले तरी श्रीकांत शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्री पदी बसवण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांना कितपत रुचेल हे बघावे लागेल, कारण काल दिल्लीतील राजकारणाशी संबंधित असलेल्या श्रीकांत शिंदे यांना थेट अजित पवारांच्या पंक्तीला आणून बसवणे कितपत योग्य ठरेल हा प्रश्न आहे। राजकीय आणि प्रशासकीय अनुभव या दोन्ही बाबतीत अजित पवार हे श्रीकांत शिंदे यांच्यापेक्षा कैक पटीने वरचढ आहेत। अशा वेळी श्रीकांत शिंदे यांना थेट त्यांच्याच बरोबरीचे पद देणे अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांना कितपत रुचेल याबाबत शंका आहे। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।